नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एकच विनंती करते की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. आता लवकरच काही दिवसामध्ये नवीन वर्ष म्हणजे 2026 हे वर्ष सुरू होत आहे. 2026 हे वर्ष सामान्य नाहीये, कारण हे वर्ष तुमच्यासाठी साधं वर्ष नाहीये. हे वर्ष तुमचं नशीब बदलू शकतं, तुमचं आयुष्य नवीन वळणावर नेऊ शकतं आणि तुमच्या हातात अशी सुवर्ण संधी देऊ शकतं की जी तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. जर सध्या तुमचं आयुष्य अडचणीत असेल, कष्ट करून पण यश मिळत नसेल, तुमचं मन थकलं असेल, तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण स्वामी सांगतात की वेळ बदलते आणि 2026 हे वर्ष बदल घेऊन येतोय. तर आता बघताना 2026 हे वर्ष एवढं खास का आहे? प्रत्येक वर्ष नवीन असतं, पण काही वर्ष जीवन बदलणारी असतात. तर तसंच हे 2026 असंच एक वर्ष आहे की हे वर्ष जुने दुःख मागं टाकण्याचं वर्ष आहे. थांबलेली प्रगती सुरू होण्याचं आणि नवीन संधी स्वीकारण्याचं वर्ष येत आहे. आज जे अडकलेलं आहे ते 2026 मध्ये हळूहळू सुटू लागेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जे सहन करत राहतात त्यांच्यासाठी देव मार्ग मोकळा करतो. आता 2026 मध्ये काय बदल जाणवतील? तर पहिली गोष्ट, मनाची अवस्था बदलेल. या नवीन वर्षामध्ये तुमचं मन आधीपेक्षा शांत होईल. नकारात्मक विचार मनातील कमी होतील आणि निर्णय घेण्याची ताकद वाढेल. कामामध्ये यश मिळेल. आधी जी तुम्हाला काही भीती वाटायची ती भीती आता आत्मविश्वासात बदलेल. दुसरी गोष्ट, तुमची अडकलेली कामं, थांबलेली कामं ते पुढे जातील. नोकरी असो, व्यवसाय, पैसा, घर, लग्न, जे विषय वर्षानुवर्ष अडकलेले होते ते 2026 मध्ये हालचाल दाखवू लागतील. पैसा आणि करिअरसाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे ते नवीन वर्ष. 2026 हे वर्ष आर्थिक दृष्टीने खूप महत्वाचं आहे. नवीन कामाची संधी मिळू शकते. नवीन व्यवसायाचा विचार करू शकतात. साईड इन्कम वाढेल. प्रमोशन किंवा तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत त्यांच्यासाठी 2026 हे वर्षामध्ये देव स्वतः तुम्हाला मार्ग दाखवेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की कष्ट करणाऱ्याचं नशीब मी स्वतः चालवतो. पण लक्षात ठेवा, आळस, नकारात्मकता लोकांपासून दूर राहणं फार गरजेचं आहे. आळशी लोक आणि नकारात्मक लोकांपासून 4 हात लांबच राहा. तर नातेसंबंध आणि कौटुंबिक सुख, तर 2026 मध्ये घरातील वातावरण हळूहळू सुधारेल. तुमचे काही जे गैरसमज असतील ते गैरसमज दूर होतील. मनातील राग कमी होईल. तुमचे जुने वाद असतील ते शांत होतील. या नवीन वर्षात ज्या मुला मुलींचं लग्न होत नाही त्यांच्यासाठी 2026 मध्ये लग्न योग जुळून येण्याची शक्यता जास्त आहे. स्वामींची कृपा असेल तर नात्यात पुन्हा प्रेम येतं. आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी आज अनेक लोक मानसिक तणाव, चिंता, भीतीने ग्रस्त झालेले आहेत. त्यांना या 26 सालामध्ये मनाला स्थैर्य मिळेल, झोप चांगली लागेल आणि त्यांचे सकारात्मक विचार वाढतील. पण तरी पण तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या शरीराची स्वतःची काळजी घ्या. रोज थोडं चालणं शरीरासाठी चांगलं असतं. त्यासाठी रोज वॉक करा, रोज तुम्ही व्यायाम करा आणि रोज स्वामींचं नामस्मरण तर सुरूच ठेवा. 2026 मध्ये यश मिळवण्यासाठी काही 3 गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत. तर मी तुम्हाला या 3 गोष्टी सांगते, त्या आपल्याला टाळायच्या आहेत. तर सतत कोणाची तक्रार करणे टाळावे. तक्रार करू नये. स्वतःला कमी समजू नये. कमी लेखणं बंद करावं स्वतःला. तुम्ही साधे नाही आहात. तुम्हाला स्वामींनी निवडलं आहे. आयुष्यात गेली अनेक वर्ष अडचणी, संकट होती, पण 2026 हे वर्ष त्यांना नवीन सुरुवात देणार आहे. तर हे वर्ष भविष्य उजळणारे वर्ष आहे. आणि तिसरं, नकारात्मक लोकांचं ऐकणं टाळावं. स्वामी सांगतात, जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी मी स्वतः उभा राहतो.
तर 2026 साठी एक साधा पण प्रभावी उपाय आहे की दररोज सकाळी किंवा रात्री डोळे बंद करायचं आणि 5 मिनिटं आपल्याला एक मंत्र आहे, तो मंत्राचा जप करायचा आहे 5 मिनिटं. तर तो मंत्र काही असा आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असा आपल्याला 11 वेळा हा मंत्राचा जप करायचा आहे डोळे बंद करून. आणि मनामध्ये एकच भावना ठेवा की स्वामी माझं आयुष्य योग्य मार्गावर चालवा. हा छोटासा उपाय तुमच्या विचारांची दिशा बदलतो आणि मग नशीब हळूहळू आपल्याला साथ देऊ लागतं. शेवटचा संदेश की नशीब बदलायला तुम्ही तयार राहा. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी संधी घेऊन येत आहे, पण संधी ओळखायला डोळे उघडे हवेत. संधी स्वीकारायला धैर्य हवं आणि टिकवायला श्रद्धा हवी. स्वामी समर्थ महाराज सांगतात की मी आलो आहे तुझी परीक्षा संपवायला. पण जर तुम्ही मेहनत, श्रद्धा आणि संयम ठेवला तर हे 2026 वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात तेजस्वी, सर्वात आनंदी आणि सर्वात यशस्वी वर्ष ठरू शकतं. लवकरच नवीन वर्ष येत आहे. मग मनापासून एक संकल्प करा की मी बदलणार, मी मेहनत करणार आणि मी जिंकणार. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समजा की स्वामींनी तुम्हाला इथे आणलं आहे. चला मग कमेंट मध्ये लिहा की 2026 माझं वर्ष आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, कारण कदाचित कोणाचं तरी नशीब तुमच्यामुळे बदलेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनाला भिडला असेल, तुमच्या मनाला, तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचंच आहे. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला आज आशेची गरज आहे. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.